मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, की तात्पुरत्या सेवा तत्त्वावर किंवा प्रासंगिक कामासाठी नेमणूक केलेल्या एका कर्मचाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निवृत्तीवेतनाचे लाभ देण्यात यावेत असा आदेश दिलेला आहे. मित्रांनो, कंत्राटी कामगार किंवा रोजावर नेमलेले, ज्याला आपण रोजंदारी म्हणतो, ती लोकं आणि अशा सेवा आपण ज्यांच्या घेतो त्या लोकांना कुठल्याही प्रकारचे लाभ प्राप्त होत नाही. परंतु एक प्रकरण असं घडलं, की एक टेम्पररी कॅज्युअल लेबर किंवा तात्पुरत्या स्वरूपात प्रासंगिक किंवा रोजंदारी कामावर किंवा नैमित्तिक कामावर नेमलेल्या मजुराने, सेवेकऱ्याने, कर्मचाऱ्याने सलग 3 दशक म्हणजे 30 वर्ष एका पोस्ट ऑफिसमध्ये सेवा बजावली होती. हे पोस्ट ऑफिस बिहार राज्यातलं होतं आणि या कर्मचाऱ्याने विनाखंड आपली सेवा अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलेली होती. परंतु झालं असं, की त्या व्यक्तीला निवृत्तीवेतनाचे लाभ प्रदान करण्यास त्या कार्यालयाने किंवा त्या कार्यालय ज्या विभागाच्या अंतर्गत येतं, म्हणजे पोस्ट आणि टेलिग्राम विभाग किंवा मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन, दळणवळण मंत्रालय, त्या मंत्रालयाने किंवा त्या विभागाने त्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ देण्यास नकार दिला होता. आता ह्याच्यानंतर म्हणजे तो कर्मचारी निधन पावला. त्याच्या विधवेने आपल्या पतीला निवृत्तीवेतनाचे लाभ मिळायला हवे यासाठी 18 वर्ष लढा दिला. सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल इथून तो लढा सुरू झाला आणि त्याच्यानंतर तो पाटणा उच्च न्यायालयात गेला. दोन्ही ठिकाणी त्या विधवेला अपयश आलं. तिची याचिका नामंजूर झाली. परंतु तिने उमेद न हारता पाटणा उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथे धाव घेतली आणि दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयाचं जे खंडपीठ आहे, न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती A.J. मसीह यांनी सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल आणि पाटणा उच्च न्यायालयाचा जो निकाल होता, की यांना हे तात्पुरते कॅज्युअल लेबर किंवा एम्प्लॉई असल्यामुळे त्यांना कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे निवृत्तीवेतनाचे लाभ दिले जाऊ शकत नाही. हा जो त्यांचा निर्णय होता, तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र शासनाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी किंवा केंद्र शासनाने असं म्हणणं मांडलं, की त्यांना जर पेन्शनचे किंवा निवृत्तीवेतनाचे लाभ दिले तर ते एक प्रकारचं केंद्र शासनावर आर्थिक ओझं राहील, आर्थिक फायनान्शियल बर्डन निर्माण होईल असं म्हणलं. कारण केंद्र शासनाच्या संपूर्ण देशभर असलेल्या विविध आस्थापनांमध्ये टेम्पररी कॅज्युअल लेबर अनेक असण्याची शक्यता आहे आणि त्यांची जर अशीच दीर्घकालीन सेवा झाली असेल तर त्या सगळ्यांना निवृत्तीवेतनाचे लाभ देणं या निर्णयामुळे बंधनकारक राहील असा पवित्रा केंद्र शासनाच्या वकिलांनी किंवा केंद्र शासनानेच सर्वोच्च न्यायालयात घेतला. परंतु तो सर्वोच्च न्यायालयाच्या या खंडपीठाने अमान्य केला आणि खंडपीठ काय म्हणलं, की निवृत्तीवेतन देणं हे काय तुम्ही उपकार करत नाही आहे, दॅट इज नॉट अ ग्रेस आणि तो तुमच्या वित्तीय परिस्थितीवर अवलंबून असणारी मेहरबानी पण नाही आहे असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं. परंतु हे त्या कर्मचाऱ्याने आपली जी दीर्घकालीन सेवा बजावलेली आहे त्या सेवेच्या अनुषंगाने त्याचं जे आर्थिक तिथे लाभसंचयन झालेलं आहे, त्या लाभसंचयनाच्या अनुषंगाने केंद्र शासन हे निवृत्तीवेतन
निवृत्त झाल्यानंतरच्या पुढील कालावधीसाठी लागू असतं, जे त्याला मिळायला हवं. असं इतकं निसंदिग्धपणे सर्वोच्च न्यायालयाने निकालपत्रात नमूद केलेलं आहे. हा जो कर्मचारी आहे, ज्याने 30 वर्ष सेवा केली त्या पोस्ट ऑफिसमध्ये, ती सेवा ही सलग म्हणजे सलग 30 वर्ष आणि अत्यंत महत्त्वाची अशी सेवा होती. इसेन्शियल असा शब्द सर्वोच्च न्यायालयाने वापरला आहे आणि ती दीर्घकालीन सेवा होती. त्यामुळे त्या कर्मचाऱ्याला नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे जे निवृत्ती वेतनाचे लाभ आहे, ते नामंजूर करता येणार नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलं आहे, की केवळ तुम्ही त्याचं पद हे तात्पुरतं आणि प्रसंगापुरतं होतं, असं तुम्ही म्हणून त्याला लाभ देण्यापासून वंचित ठेवू शकत नाही. आणि पुढे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र शासनाचे कानसुद्धा टोचले आणि काय म्हणलं सर्वोच्च न्यायालय, की की तुम्ही पिता किंवा एक सर्व कर्मचाऱ्यांचे मोठे असे हे आहात, एक एजन्सी आहात, एक इन्स्टिट्यूट आहात आणि तुम्ही निवृत्तीवेतनाचे लाभ देण्यासाठी आदर्श असं काम करायला हवं. तुमचा आदर्श हा समाजात स्वीकारला जाणार आहे. त्यामुळे तुम्ही मॉडेल एम्प्लॉयर म्हणजे सेवा देणारी अत्यंत चांगली गुणी संस्था म्हणून काम करायला हवं आणि तुम्हीच जर असं विसंगत वागत असाल तर ते स्वीकारार्ह नाही, असे प्रकारचं कान सर्वोच्च न्यायालयाने टोचलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये काय म्हणलं आहे सर्वोच्च न्यायालय, कुठल्याही श्रेणीतल्या वर्ग 1, 2, 3, 4 आणि सेवा कायम नाही झालेली असली तरी अशा कर्मचाऱ्याला तुम्ही जर नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ देण्यापासून वंचित ठेवलं, लाभ देणं नाकारलं, तर घटनेने जो आपल्याला नीतिमत्तेचा धडा घालून दिलेला आहे, नीतिमत्तेचं आचरण करावं असं सांगितलेलं आहे, ते त्याच्या अत्यंत विरोधाचं असेल असं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे. सर्वोच्च न्यायालय काय म्हणलं आहे, की घटनेने आपल्याला जी कर्तव्य आणि जबाबदारीचं जे भान दिलेलं आहे, त्याच्या विपरीत असं आपलं वर्तन राहील, असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे. की सर्वोच्च न्यायालयाने असं पण म्हणलं आहे, की निवृत्तीवेतनाचे लाभ घेणं आपल्या कर्मचाऱ्याला देणं हे काही बक्षीस नाही आहे. हा घटनात्मक अधिकार आहे आणि तो घटनेने एम्प्लॉयरला बंधनकारक केलेला आहे. आणि एम्प्लॉयर आणि एम्प्लॉयी म्हणजे कर्मचारी आणि कर्मचाऱ्याला काम देणारी संस्था. तर कर्मचाऱ्याने जी कठीण सेवा गेले 30 वर्ष बजावलेली आहे, त्या बजावलेल्या कामाच्या अनुषंगाने त्याच्या 30 वर्षाच्या सलग सेवेच्या अनुषंगाने जे लाभ एकीकृत होतात, जे लाभ संचयित होतात, त्या लाभाच्या अनुषंगाने त्याला निवृत्तीवेतनाचे लाभसुद्धा मिळायला हवेत, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हणलं आहे. तो जरी टेम्पररी आणि कॅज्युअल लेबर असला तरी आणि त्याची सेवा ही नियमित केलेली गेलेली नसली तरी तो निवृत्तीवेतनासाठी पात्र आहे. त्यामुळे घटना जी सगळ्यांना समान मानते, घटनेनं आपल्याला समानतेचा अधिकार दिलेला आहे, न्यायाचा अधिकार दिलेला आहे, त्याचं अत्यंत उत्कृष्ट असं उदाहरण आहे ही केस, हा खटला म्हणजे अत्यंत उत्कृष्ट असं उदाहरण आहे. आणि न्यायमूर्तींनी घटनेच्या न्याय आणि समता या तत्त्वाचं पालन करून ह्या गरीब विधवेला, ज्याच्या पतीने 30 वर्ष पोस्ट ऑफिसमध्ये सेवा दिली आणि तो मृत्यू पावला, म्हणजे त्याची 30 वर्षाची सेवा आणि नंतर 18 वर्षाचा या विधवेचा संघर्ष, असे 48 वर्ष लागले, की ज्याच्यानंतर त्या विधवेला आपल्या पतीला निवृत्तीवेतनाचे लाभ आणि तो मृत पावल्यामुळे तिला कुटुंब वेतनाचे लाभ आता प्राप्त होतील. तेव्हा असे वेगळे वेगळे विषय सर्वोच्च न्यायालयापुढे येत असतात. आपण सुद्धा असे वेगळे विषय घेऊन अनवट वाटेवर चालत आहोत निरंतर. तर तुम्हालाही चालायचं असेल, तुमच्या मित्रमैत्रिणी, परिवार, आप्तजन सगळ्यांना चालायचं असेल तर तुम्ही मला वाटसरू वारकरी म्हणून माझ्यासोबत चालू शकता.
माझा हा चॅनल आहे तो लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इतरांनाही सांगा माझा चॅनल लाईक आणि शेअर करा, तो सबस्क्राईब करा. माझे रील्स पाहत जा, ते लाईक, शेअर करा आणि मला फॉलो करायला विसरू नका. असेच वेगळे विषय घेऊन मी निरंतर येणार आहे. तुम्हाला ह्या विशिष्ट अशा ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा. माझ्यासोबत जोडलेले राहा एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय श्रीराम, जय जगन्नाथ, जय सनातन. धन्यवाद.